Good afternoon, everyone. Today we see the example on integral curve. In the last lecture, we see that theorem on integral curve. Now, what is the question? We see find the integral curve through the point 1, 1 of each of the following vector field. Question दिलेला आहे आपला vector field of P is equal to P, x of P, where x of x1, x2 is equal to x2, x1. इथं रिवर्स डिफाईन करून दिलेला आहे. आता आपण याचं काय करायचं, आपल्याला इंटिग्रल कर्व फाइंड करायचे. आता इंटिग्रल कर्वची डेफिनेशन काय असते हे आपण लास्ट लेक्चरला पाहिले आहे. तर इंटिग्रल कर्वमध्ये काय असतं, अल्फा ऑफ टी इज इक्वल टू x1 ऑफ टी, x2 ऑफ टी अप टू द xn+1 ऑफ टी. ही आपली ओरिजिनल डेफिनेशन आहे. पण इथं आपल्याला किती पॉईंट दिले, 2 पॉईंट दिले. त्याच्यामुळे आपण इथे काय करणार, लेट अल्फा ऑफ टी इज इक्वल टू x1 ऑफ टी, x2 ऑफ टी. आता आपण इथे फक्त 2च पॉईंट घेतले त्याच्यामध्ये. आता बी अँड इंटिग्रल कर्व ऑफ वेक्टर फील्ड एक्स. आता इंटिग्रल कर्वची डेफिनेशन काय आहे, एक्स ऑफ अल्फा ऑफ टी इज इक्वल टू अल्फा डॉट ऑफ टी. अल्फा डॉट ऑफ टी इज द वेलोसिटी वेक्टर अँड एक्स ऑफ अल्फा ऑफ टी इज द वेक्टर फील्ड ऑन इंटिग्रल कर्व. Therefore, we put the value of alpha of t in x of alpha of t. So we get the equation x of x1, t, x2, t, and that one is the velocity vector. Velocity vector at point 2 points दिलेत आपल्याला. तो काय असतो, velocity vector alpha bar of t is equal to derivative of first element with respect to t of t, derivative of second element with respect to t. हे असतं. आता इथे लक्ष द्या. आता इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ आपल्याला कशाचं दिलेलं आहे, x1चं. मग फर्स्ट एलिमेंट ह्यातला कोण असणार आहे, x1 ऑफ टी, अँड इथे आणि सेकंड एलिमेंट काय असणार आहे, x2 ऑफ टी. बट वी हॅव गिवन दॅट व्हॅल्यू ऑफ x1 ऑफ टी. What is the x1 of t is the x2 and x2 of t is the x1. We take the derivative of that term. आता इथे बघा, इथं आपल्याला x1चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, म्हणजे x2चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे x1च्या करस्पॉन्डिंग, आणि x1चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे x2च्या. हा व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्म नाही आहे आपला, त्याच्यामुळं इथे आपण ॲज इट डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. म्हणजे काय येईल मग, d2x1/dt² इज इक्वल टू dx2/dt अँड d2x2/dt² is equal to dx1/dt. and we just convert this term to that term. म्हणजे हे टर्म आहे इकडेच्या साईडला आणले तर आपल्याला काय भेटेल, d2x1/dt² मायनस dx2/dt. पण इथे बघा, आता dx2/dtची व्हॅल्यू काय आहे, x1. मग तिची इथे फक्त काय केले, व्हॅल्यू पुट केली. मग हे आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन सारखं दिसते, त्याच्यामुळं आपण इथे ह्याचं ऑक्झिलरी इक्वेशन घेतलं. काय घेतलं, m² - 1 इज इक्वल टू 0. m² इज इक्वल टू, माझं -1 इकडे आहे, तिकडे गेलं तर +1 होईल. मग स्क्वेअर रूट घेतलं तर काय होईल, m इज इक्वल टू +-1. मग वी नो दॅट इफ द रूट्स आर रिअल बट डिफरंट, व्हॉट इज द फॉर्म्युला, x1 ऑफ टी इज इक्वल टू c1 e⁻t1 + c2 e⁻t2 असं येतं. मग इथे आपल्याला फर्स्ट व्हॅल्यू आपण +1 पुट करूयात आणि सेकंड -1 पुट करूयात, म्हणजे c1 e⁻t + c2 e⁻t. and similarly x2 ऑफ टी काय होईल, x2 ऑफ टी येताना तुमचा x2 ऑफ टी हा तुमचा d2x2/dt² मायनस dx1/dt इज इक्वल टू 0 असा येईल. मग आता इथं dx1/dt हा आहे, इथं dx1/dtची व्हॅल्यू काय आहे, x2. म्हणजे आपल्याला इक्वेशन भेटताना काय भेटेल, d2x2/dt² मायनस x2 इज इक्वल टू 0. मग त्याच्यावरून आपल्याला सेम ह्याच्यासारखंच इक्वेशन येईल, m² - 1 ह्याच्यासारखं सेम इक्वेशन येईल, m² - 1 इज इक्वल टू 0 अँड m इज इक्वल टू +-1. मग त्याच्यावरूनच आपण फक्त ह्या इक्वेशनमध्ये मायनस आहे म्हणून आपल्याला काय भेटेल, तर c1 e⁻t - c2 e⁻t. आता इथे बघा, आपण आता लास्ट थेरम पाहिला होता, त्याच्यामध्ये आपलं काय होतं, थेरम इंटिग्रल कर्ववरती बघितला होता. तर एखाद्या फंक्शनला आपण इथे इंटिग्रल कर्व केव्हा म्हणतो, इथे जेव्हा तो कंडिशन हाय होल्ड करतो. म्हणजे ही वाली कंडिशन अल्फा, ही वाली बघा,
अल्फा ऑफ झिरोची कंडिशन. मग ती कंडिशन जर होल्ड केली तर आपलं ते आहे. मग आपल्या इथे काय दिलं आहे, पीचे पॉईंट दिलेले आहेत आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये. पीचे पॉईंट काय दिलेले आहेत, 1,1 दिलेला आहे इथे. मग तसंच आपण इथं हा पॉईंट पुट केला, म्हणजे अल्फा ऑफ 0 इज इक्वल टू x1 ऑफ 0, x2 ऑफ 0 इज इक्वल टू 1,1. वाय वी टेक इयर x1 ऑफ 0 and x2 ऑफ 0, बिकॉज वी नो दॅट द फॉर्म्युला ऑफ अल्फा ऑफ टी इज इक्वल टू x1 ऑफ टी, x2 ऑफ टी. मग इथं आपण फक्त टीच्या ठिकाणी व्हॅल्यू काय पुट केली, 0 पुट केली. ह्याच्यावरून आपल्याला इथं काय भेटेल, x1 ऑफ 0 इज इक्वल टू 1 भेटेल, x2 ऑफ 0 इज इक्वल टू 1. आता x1 ऑफ 0 इज इक्वल टू 1 आपण ही व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुट करूयात. x1 ऑफ 0 इज इक्वल टू ह्या इक्वेशनमध्ये पुट करूयात, ह्या व्हॅल्यू याच्यामध्ये टीची व्हॅल्यू 0 पुट केली तर काय भेटलं आपल्याला, x1 ऑफ 0 इज इक्वल टू c1 e⁻0 प्लस c2 e⁻0. मग आपल्याला त्याच्यावरून व्हॅल्यू काय भेटतील, x1 ऑफ 0 इज इक्वल टू c1 प्लस c2. पण x1 ऑफ 0 आपल्याला काय माहिती आहे, 1 आहे. त्याच्यामुळे इथं आपल्याला असं इक्वेशन भेटलं, 1 इज इक्वल टू c1 प्लस c2. सिमिलरली आपण ची व्हॅल्यू टीची व्हॅल्यू आपण 0 पुट केली ह्या इक्वेशनमध्ये आणि याच्यावरून आपल्याला हे न्यू इक्वेशन भेटलं. मग आता बघा याच्यामध्ये आता हे दोन इक्वेशन भेटले तर आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन जर आपण हे केले, सॉल्व केले तर आपल्याला सीची व्हॅल्यू 1 भेटेल आणि सीची व्हॅल्यू c1ची व्हॅल्यू 1 भेटेल आणि c2ची व्हॅल्यू 0 भेटेल. मग आता आपण ह्या दोन्ही व्हॅल्यू c1 आणि c2च्या व्हॅल्यू ह्या सगळ्या या इक्वेशनमध्ये पुट करूयात, ह्या इक्वेशनमध्ये आणि ह्या इक्वेशनमध्ये. तर आपल्याला काय भेटेल, c1ची व्हॅल्यू 1 आहे आणि c2ची 0 आहे. म्हणजे x1 ऑफ टी इज इक्वल टू काय भेटेल, e⁻t. आणि इथे c1ची व्हॅल्यू 0 आहे आणि c2ची व्हॅल्यू c1ची 1 आहे आणि c2ची 0 आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात पण तुम्हाला c1 भेटेल. म्हणजे आपल्याला इक्वेशन इंटिग्रल कर्व काय भेटेल, x ऑफ म्हणजे अल्फा ऑफ आपलं फंक्शननुसार काय असतं, अल्फा इज इक्वल टू म्हणजे अल्फा ऑफ टी हा इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, e⁻t, e⁻t. हे असं तुम्हाला भेटून जाईल याच्यामध्ये. हाच आपलं काय आहे, इंटिग्रल कर्व आहे. सेम आता याच्यावर डिपेंड सगळे पुढचे एक्झाम्पल आहेत. आता बघा इथे सेकंड एक्झाम्पल आहे, फाइंड द इंटिग्रल कर्व इन द अबव एक्झाम्पल पासिंग थ्रू द पॉईंट a, b. जसं ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला पॉईंट 1, 1 दिले तसे ह्याच्यामध्ये पॉईंट a आणि b दिलेले आहेत. सेम प्रोसिजर आपण करणार आहे, x ऑफ p इज इक्वल टू p, x ऑफ p वेअर x ऑफ x1, x2 इज इक्वल टू x2, x1. याच्यामध्ये तसं डिफाईन करून दिलेलं आहे आपल्याला फंक्शन. फक्त 1, 1च्या ऐवजी पॉईंट ए आणि बी दिलेले आहेत. मग आता इथे बघा, अल्फा ऑफ टी इज इक्वल टू x1 ऑफ टी अँड x2 ऑफ टी बी द पॅरामेट्राइज कर्व ऑफ वेक्टर फील्ड x. हा आपला पॅरामेट्राइज कर्व आहे. मग आता इथे x ऑफ अल्फा ऑफ टी इथे हे आहे आपली इंटिग्रल कर्वची डेफिनेशन. मग अल्फा ऑफ टी आपला काय आहे, x1 ऑफ टी, x2 ऑफ टी. तोच फक्त ह्या इक्वेशनमध्ये पुट केला. सिमिलरली व्हेलॉसिटी व्हेक्टर dx1 बाय dt ऑफ टी इज इक्वल टू dx2 बाय dt ऑफ टी हे पुट केलं आपण इथे. आता इथे लक्ष द्या, dx1 बाय dt इज इक्वल टू आपल्याला काय भेटेल, पहिला एलिमेंट x1 ऑफ टी आणि हा x2 ऑफ टी. मग x1 ऑफ टीची व्हॅल्यू काय आहे याच्यावरून इथे बघा x2 आहे, मग इथे x2 पुट केलं आणि इथे x1ची व्हॅल्यू काय आहे, x2 ऑफ टीची व्हॅल्यू काय आहे, x1. त्याच्यामुळे इथे x1 पुट केलं. आता सेम वे जसं मग असे एक्झाम्पल आपण केलं ते तसंच आपण याच्यामध्ये पण करणार आहे. इथे मग काय येईल, d2x1 बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू dx2 बाय dt. बट dx2 बाय dtची व्हॅल्यू काय आहे आपली, इथे बघा आहे ही व्हॅल्यू काय आहे, x2 ऑफ टी. त्या इक्वेशनमध्ये पुट करणार. सेम मगाच्या एक्झाम्पलसारखं आहे, फक्त मग असे पॉईंट आपण 1, 1 घेतले होते, इथे ए आणि बी घेणार आहेत. बाकीचं काही चेंज नाही याच्यामध्ये. मग अल्फा स्क्वेअर इथे पण डी स्क्वेअर x2 बाय dt स्क्वेअर हे इकडे जाईल तर मायनस जाईल. मग आपल्याला इक्वेशन कसं भेटेल बघा, इथे हे असे इक्वेशन भेटतील. मग इथेही एमच्या व्हॅल्यू त्याच येतील. सेम इक्वेशन आहे. आता इथं आपण फक्त डेफिनेशन यूज करणार. अल्फा ॲट 0 इज इक्वल टू म्हणजे ही थेरमनुसार आहे, तेव्हा चला आपण त्याला इंटिग्रल करू असं म्हणू शकतो, ही कंडिशन होल्ड केली तर. मग अल्फा ऑफ 0 इज इक्वल टू
अल्फा ऑफ 0 इज इक्वल टू पी काय दिला आपल्याला हा a, b दिलेला आहे. मग अल्फा ऑफ 0 इज इक्वल टू x1 ऑफ 0 आणि x2 ऑफ 0. मग x1 ऑफ 0ची व्हॅल्यू काय येईल a येईल आणि x2 ऑफ 0ची व्हॅल्यू काय येईल b येईल. मग देअरफॉर x1 ऑफ 0 इज इक्वल टू, आता ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये आणि ह्या इक्वेशनमध्ये इकडच्या पुट केल्या तर काय भेटेल x1 ऑफ 0 म्हणजे a येईल. जसं मग असे 0 पुट केलं तसं इथं a पुट करणार. मग a इज इक्वल टू c1 प्लस c2 अँड b इज इक्वल टू c1 मायनस c2. मग आपण हे इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व करू. त्याच्यावरून आपल्याला c1ची व्हॅल्यू a प्लस b बाय 2 अँड c2ची व्हॅल्यू a मायनस ऑफ a मायनस b बाय 2 भेटेल. म्हणजेच a मायनस b बाय 2 अशी भेटेल. मग आता इथे बघा हे x1 ऑफ t, आता हे वालं जे इक्वेशन आहे हे वालं, ह्या इक्वेशनमध्ये c1ची व्हॅल्यू आपण c1 आणि c2ची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला मग हे इक्वेशन भेटेल a प्लस b बाय 2 ई रेज टू टी प्लस a मायनस b बाय 2 ई रेज टू मायनस टी. x2 ऑफ t इज इक्वल टू सेम वेने हे भेटेल. त्याच्यावरून आपल्याला हा एक इंटिग्रल कर्व भेटेल. इझी आहेत हे एक्झाम्पल, तुम्ही ट्राय करा, तुम्हाला पण इझीच वाटतील. सगळे सेम टाईपचे आहेत. आता इथे पण तसा दिलेला आहे. इथे फक्त थोडासा चेंज आहे क्वेश्चनमध्ये. आता इथे बघा क्वेश्चन काय दिलं आहे, एक्स ऑफ पी इज इक्वल टू मायनस पी पासिंग थ्रू द पॉईंट 1,1. आता मायनस पी असतं म्हणजे काय, आपण जेव्हा वेक्टर फील्ड ड्रॉ केली तेव्हा आपण पीचे कोऑर्डिनेट कसे असतात x1, पीचे सगळे कोऑर्डिनेट पी हा इक्वल टू x1, x2 असं असतं. पण इथे काय दिलं आहे, मायनस पी दिलं आहे. त्याच्यामुळे ह्याचं आणि ह्याचे काय येतील साईन मायनस येतील. म्हणजे आपल्याला इथं फंक्शन काय झालं हे इथे बघा x1, x2 इज इक्वल टू मायनस x1 हे मायनस x2 असं झालं पूर्ण. आता बघा इथे सेम वेने आपण ही डेफिनेशन इंटिग्रल कर्वची इथं पॅरामीटराइज कर्वची अप्लाय करणार. अल्फा ऑफ टी इज इक्वल टू x1 ऑफ टी, x2 ऑफ टी बी द पॅरामीटराइज कर्व ऑफ द वेक्टर फील्ड x. आता इथं एक्स ऑफ अल्फा ऑफ टी इज इक्वल टू व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ टी. मग एक्स ऑफ x1, अल्फा ऑफ टीची फक्त ह्याच्यामध्ये काय केली व्हॅल्यू पुट केलेली आहे आणि इथं व्हेलॉसिटी वेक्टरची डेफिनेशन फक्त लिहिलेली आहे. याच्यावरून आता इथे फक्त चेंज आहे काय बघा, व्यवस्थित लक्ष द्या. आता इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ x1 ऑफ डी टी इज इक्वल टू इथं x1च आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x2 बाय डी टी इज इक्वल टू मायनस x2च आहे. म्हणजे हा आपला व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्मच्या फॉर्ममध्ये होऊ शकतं. मग अशा आपल्याला x1 इकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ x1 घ्यायचं होतं, कशाचं इकडे फंक्शन काय होतं x2 होतं, पण इथं सेम एलिमेंट आहे. त्याच्यामुळे आपण ह्याचं काय करणार आहे, व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार आहे. तर आपला हा एक्स इकडे डिनॉमिनेटरला पाठवला तर काय भेटेल, हे इक्वेशन भेटेल dx1 बाय x1 इज इक्वल टू मायनस डी टी अँड dx2 बाय डी टी इज इक्वल टू मायनस x2. आता ह्याचं जर आपण हे इक्वेशन आहे, मग हा x2 इकडे आणला तर काय भेटेल dx2 बाय x2 इज इक्वल टू मायनस डी टी. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साईड वी गॉट द आन्सर लॉग ऑफ x1. 1/x1चं इंटिग्रेशन काय असतं, लॉग ऑफ x1 इज इक्वल टू मायनस टी प्लस सी अँड लॉग ऑफ x2 इज इक्वल टू मायनस टी प्लस सी. आता आपल्याला x1 आणि x2च्या व्हॅल्यू पाहिजे, त्यासाठी आपण ह्याचं काय करणार, टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साईड किंवा एक्सपोनेन्शियल ह्याच्यावरती अप्लाय करणार. तर मग आपल्याला काय भेटेल, x1 ऑफ टी इज इक्वल टू ई रेज टू मायनस टी प्लस c1 अँड x2 ऑफ टी इज इक्वल टू ई रेज टू मायनस टी प्लस c1. देन आता हे आपल्याला x1 ऑफ टी आणि x2 ऑफ टीच्या व्हॅल्यू भेटल्या. मग आपल्याला आता काय दिलं इथे, इंटिग्रल कर्व ह्याचा फाइंड करायचा. त्यासाठी अल्फा ऑफ 0 ॲट पॉईंट p इज इक्वल टू 1,1. मग आता इथे ह्या क्वेश्चनमध्ये x ऑफ 0 इज इक्वल टू ई रेज टू c1 येईल आणि इथे x2 ऑफ 0 इज इक्वल टू ई रेज टू c1च येईल. इथे c2 येईल. मग ह्याच्यावरून काय भेटेल, x1 ऑफ 0ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे इथे. मग इथे त्याच्यामुळे x1 ऑफ 0 ई रेज टू 0 घेतला तर 1 इज इक्वल टू ई रेज टू t1 येईल आणि 1 इज इक्वल टू ई रेज टू c2. मग इथे ह्याच्यावरून काय भेटलं आपल्याला, डबल आपण इथं लॉग घेतला तर c1 इज इक्वल टू लॉग 1 लॉग अप्लाय केला तर, आणि c2 इज इक्वल टू log 1. वी नो दॅट log 1 इज 0 ऑलवेज 0, देअरफॉर c1 इज इक्वल टू 0 अँड c2 इज इक्वल टू 0. अशा आपल्याला ह्या दोन c1 आणि c2च्या व्हॅल्यू घेतल्या. मग त्या c1 आणि c2च्या व्हॅल्यू ह्या फक्त आपल्याला इक्वेशनमध्ये पुट करायच्यात. कुठल्या, x1 ऑफ टी इज इक्वल टू ई रेज टू मायनस टी प्लस सी अँड ते x2 ऑफ टी इज इक्वल टू ई रेज टू मायनस टी प्लस c2.
C1 C2 0 0च आहे, त्याच्यामुळे आपल्याला इंटिग्रल कर्व ह्याचा काय भेटेल e raised to -t, e raised to -t ह्याचा पूर्ण हे दोन्ही आहेत, तर ह्याच्यामध्ये याचं भेटेल. इथे बघा असं भेटलं. आता इथे आता जर जसं मगाच्या एक्झाम्पलमध्ये 1 1 होतं पॉईंट, नंतर आपण त्या सेम एक्झाम्पलसाठी पॉईंट ए आणि बी घेते, तसंच ह्या एक्झाम्पलमध्ये तिकडे पॉईंट जर आता 1 1 होते तर इथे आपण ए आणि बी घेणार, म्हणजे बाकीची सगळी प्रोसिजर आपली सेमच येणार आहे. फक्त जिथं सी आहे तिथं फक्त आपल्या व्हॅल्यू चेंज होते, तर इथून चेंज होणार आहे, इथे लक्ष द्या. आता इथे बघा हे आपले दोन इक्वेशन आहेत हे वाले. ह्याच्यामध्ये आता x1 ऑफ 0 इज इक्वल टू ए येईल, x2 ऑफ 0 इज इक्वल टू बी येईल. म्हणजे इथं काय भेटेल आपल्याला ए इज इक्वल टू लॉग ऑफ ए इज इक्वल टू e raised to c1 and b is equal to e raised to c2. Taking log on both side we get c1 is equal to log a and c2 is equal to log b. Therefore x1 ऑफ टी ची व्हॅल्यू काय झाली मग आपली e raised to, म्हणजे c1 आणि c2च्या व्हॅल्यू log a आणि log b आल्या. मग e raised to -t प्लस c1च्या ऐवजी आपण इथं काय पुट करणार log a आणि c2च्या ऐवजी log b पुट करणार. मग आपल्याला ह्याच्यावरून विच इज इक्वल टू, मग आता e raised to -t बेस सेम असेल तर आपण बेसच्या वरचे पॉवरचे काय करतो आपण ॲडिशन करतो. त्याच्यामुळे इथे मग e raised to log a इज इक्वल टू एच असतो, त्याच्यामुळे इथे तुमचं काय भेटलं e raised to t ऑफ a आणि ते सिमिलरली e raised to -t ऑफ b असं भेटलं. देअरफॉर इंटिग्रल कर्व वी गेट अल्फा ऑफ t इज इक्वल टू a e raised to -t अँड b e raised to -t. आणि नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इथे नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे, वेक्टर फील्ड डिफाईन करून दिली आहे तुम्हाला. x ऑफ x1, x2 इज इक्वल टू x2, -1 अँड पॉईंट दिले 1 1. सेम तुम्ही तसंच करणार आहे. तिथेही अल्फा ऑफ टी इज इक्वल टू तुम्ही व्हेलॉसिटी पॅरामीटराइज कर्वची तुम्ही डेफिनेशन लिहिणार आहे x1 ऑफ टी अँड x2 ऑफ टी, आणि व्हेलॉसिटी इंटिग्रल कर्वची डेफिनेशन काय, व्हेलॉसिटी व्हेक्टर इज इक्वल टू व्हेक्टर फील्ड ऑन पॅरामीटराइज कर्व, ते फक्त आपण लिहून घेणार. मग आता इथे बघा x1 ऑफ टी काय आहे x2 आहे आणि x2 ऑफ टी काय आहे -x1. त्याच व्हॅल्यू फक्त ह्या इक्वेशनमध्ये इथे आपण पुट केलेत आणि त्याच्यावरून आपल्याला ते इक्वेशन भेटलं. ह्याच्यावरून आपल्याला काय भेटेल हे, आता ह्याच्या व्हॅल्यू भेटताना तुम्हाला कशा भेटत आहे, m² + 1 इज इक्वल टू 0 मीन्स काय होणार आहे तो -1 होईल. आणि मग मायनसचं स्क्वेअर रूट जेव्हा आपण घेतो तेव्हा ते रूट्स कसे असतात, कॉम्प्लेक्समधले असतात. मग जर रूट्स कॉम्प्लेक्समध्ये असतील तर त्याचा फॉर्म्युला काय असतो, c1 cos t प्लस c2 sin t. हे प्लससाठी होईल आणि मायनससाठी मायनस साईन येईल, फक्त साईनला आणि तेच फक्त येईल. आता सेम आपल्याला इथे x1 ऑफ टीची व्हॅल्यू भेटली, c1 cos ऑफ टी प्लस c2 sin ऑफ टी अँड x2साठी व्हॅल्यू x2 ऑफ टी काय भेटला, -c1 sin t प्लस c2 cos t. मग आता इथे अल्फा ऑफ 0 सेम डेफिनेशन आपण इथे पण यूज करणार आहे. अल्फा ऑफ 0 इज इक्वल टू ॲट पॉईंट विच पॉईंट 1, 1. मग x1 ऑफ 0 मीन्स c1 cos ऑफ 0 प्लस c2 sin ऑफ 0. वी नो दॅट cos 0 इज 1 अँड sin 0 इज 0. देअरफॉर 1 इज इक्वल टू c1. c1ची व्हॅल्यू आपल्याला इथे 1 भेटली आणि x2 ऑफ 0 सिमिलरली -c1 इंटू इथे लिहायचं राहिले पण इथे आहे -c1 इंटू साईन ऑफ 0. साईन 0 0च असतो म्हणून डिरेक्टली इथं 0 घेतला आहे, प्लस cos 0 1 असतो म्हणून 1च घेतला आहे. c2 म्हणजे c2ची व्हॅल्यू पण काय भेटली, 1 भेटली. त्याच फक्त इंटिग्रल कर्वमध्ये पुट केलेत. मग आपल्याला इक्वेशन भेटलं cos t प्लस sin t, cos t मायनस sin t. आता पॉईंट जर चेंज केले तर 1 1साठी ठीक आहे, पण आता पॉईंट आपण ए आणि बी घेतलं तर काय येतं इक्वेशन बघू. तर फक्त इथं व्हॅल्यू c1 आणि c2च्या चेंज होतात. म्हणजे तुमचे पॉईंट जरी चेंज झाले, एखादे तुम्हाला एक्झामला जरी असं क्वेश्चन तुम्हाला असं शफल करून थोडासा जरी विचारला तरी तुम्हाला ते कळायला पाहिजे की फक्त c1 आणि c2च्या व्हॅल्यू चेंज होतात आणि त्याच्यामध्येच होतं. बाकीचं एक्झाम्पल आपलं ॲज इट इज येतं. मग ह्याच्यामध्ये c1ची व्हॅल्यू a येईल आणि c2ची व्हॅल्यू b येईल. मग जिथं जिथं c1 आणि c2 आहे ते तिथं फक्त इंटिग्रल कर्वमध्ये आपण त्या व्हॅल्यू पुट करणार. म्हणजे आपलं अल्फा ऑफ टी काय आलता, c1 cos t प्लस c2 sin t आणि मायनस
मायनस C1 sin t प्लस C2 cos t आलं. तर मी ह्या फक्त ज्या व्हॅल्यू आहेत त्या फक्त ह्याच्यामध्ये पुट केलेत आणि तुम्हाला बाकीचं मग त्या नेक्स्ट एक्झाम्पल बघा. x ऑफ x1, x2 इज इक्वल टू मायनस x2, x1. आता सेम आधीच्या एक्झाम्पलसारखंच आहे, फक्त त्याच्यामध्ये x1ची व्हॅल्यू मायनस होती आणि याच्यामध्ये x2ची व्हॅल्यू ही मायनस आहे. म्हणजे सेम अख्खी प्रोसिजर आपण करत जाणार आहे. याच्यामध्ये अल्फा ऑफ टी इज इक्वल टू x1 ऑफ टी अँड x2 ऑफ टी, x ऑफ अल्फा ऑफ टी इज इक्वल टू अल्फा डॉट ऑफ टी फॉर ऑल टी बिलॉंग्स टू आय, अँड सिमिलरली x ऑफ x1 टी x2 टी इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x1 ॲट टी अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ x2 ॲट टी. मग आता इथे x1 ऑफ टी काय आहे मायनस x2, आणि इथे मायनस x2 व्हॅल्यू घेतली अँड x1 ऑफ टी काय आहे x1 ऑफ टी x1 आहे, सॉरी x2 ऑफ टी हा x1 आहे. मग ती व्हॅल्यू फक्त पुट केली, मग इथे इक्वेशन भेटली. ह्याच्यामध्ये पण सेम आपल्याला काय भेटतील, कॉम्प्लेक्स रूट भेटतील. त्याच्यावरून आपल्याला हे त्याचे इंटिग्रल कर्वचे पॉईंट भेटतील. मग आता आपल्याला पॉईंट, आता इथं ह्या कर्वमध्ये आपल्याला पॉईंट त्यांनी क्वेश्चनमध्ये दिलेले नाहीत, पण आपण सपोज करूयात 1,0 जेव्हा सर्क्युलर फॉर्ममध्ये घेतो आपण तेव्हा कसं येते, कारण आतापर्यंत आपण सगळे 1,1वरतीच पाहिलेले आहेत. म्हणून इथे आपण 1,0वरती बघूया. तर आपल्याला C1 आणि C2चे व्हॅल्यू काय भेटतात, 1 आणि 0 भेटतात. म्हणजे अल्फा ऑफ टी आपल्याला कॉस टी, साइन टी भेटते. मग आता कॉस टी आणि साइन टी हे म्हणजेच एक्स आणि वाय असतात, आणि युनिट सर्कलवरती जर आपण कन्सिडर केलं याची रेडियस एक्स ॲक्सिसला, तर आपला पॉईंट काय होणार, ते युनिट सर्कल रेडियस 1 होईल. मग त्याच्यावरती ह्याची आपण वेक्टर फील्ड ड्रॉ करूयात. अल्फा ऑफ टी इज इक्वल टू कॉस ऑफ टी, साइन टीची. म्हणजे इथं फंक्शन कोण आहे तुमचं कॉस टी आणि साइन टी. पॉईंट आता सपोज 1,0 घेतले, ते आपले मेन फंक्शनमध्ये वरती पुट करणार आपण मायनस x2 आणि x1मध्ये. म्हणजे जर x2ची व्हॅल्यू इथे काय आहे 0 आहे, म्हणजे इथं पॉईंट येताना काय येणार आहेत 0, x1ची व्हॅल्यू 1 आहे म्हणून ती येणार. मग आता जेव्हा 0, 1 तुमची ही असेल, तर सपोज तुम्ही जर युनिट सर्कलवरती वेक्टर फील्ड कन्सिडर केली अशी, इथला पॉईंट आपण घेतला. आता 1,0 हा पॉईंट इथेच असणार आहे. मग ह्याची डायरेक्शन 0,1कडं आहे. 0,1 म्हणजे वाय ॲक्सिसच्या अलॉंग आहे. जर सपोज तुम्ही पॉईंट 0,1 घेतला, 0,1, तर त्याची डायरेक्शन कुठे येते, 0,1 पॉईंट इथं आहे, त्याची डायरेक्शन -1,0कडे येते. 0,1 तुम्ही जर पॉईंट घेतला तर तुमचा कुठं असणार आहे, तो इथे असणार आहे. 0,1 इथे पॉईंट असणार आहे. मग त्याची डायरेक्शन -1,0कडे असणार आहे, इकडे एक्स ॲक्सिसवरती. आता सपोज दुसरा पॉईंट तुम्ही जर 1,1 घेतला, 1,1 पॉईंट तुमचा इथे कुठेतरी येईल, आणि तो पॉईंट जर आपल्याला मूव्ह करायचं म्हणजे त्याची 1,1ची डायरेक्शन काय येणार आहे, -1,1 येणार आहे. त्याच्यामुळे त्याची डायरेक्शन तुम्ही खालच्या साईडला येते. पण इथे आय थिंक ह्या एक्झाम्पलमध्ये एवढे पॉईंट घेतलेले नाही आहेत, याच्यामध्ये पॉईंट हेच घेतलेले आहेत. मग याची डायरेक्शन म्हणून इथे आपली काय झाली बघा. आता इथे -1,0 घेतलं तेव्हा तुम्हाला काय भेटेल, 0,-1 -1,0 तुमचा पॉईंट इथे असेल, म्हणून त्याची डायरेक्शन ही 0,-1 म्हणजे खालच्या साईडला आली. सिमिलरली 0,-1 जर पॉईंट घेतला तुम्ही, 0,-1 पॉईंट तुमचा ह्या ॲक्सिसला असेल, तर याची डायरेक्शन 1,0 म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शन येणार आहे याची डायरेक्शन. म्हणूनच ह्या सर्कलची डायरेक्शन ही सर्क्युलर मॅनरमध्ये अशी आली. हे शेप तुम्हाला एक फील्ड भेटली. सेम √2, ह्याची डायरेक्शन -√2, आहे. तर √2 1/√2 इज द व्हॅल्यू नियर टू द 0. म्हणजे 0 पॉईंट समथिंग ह्याची व्हॅल्यू येताना, त्यामुळे हे क्लोज असते. ह्याची डायरेक्शन्स डिफाईन करता येते डिफाईन करता, पण लगेच व्हिज्युअलाइज होत नाही. याच्यामध्ये केलेलं आहे ह्या डायग्राममध्ये, तर तशीच डायरेक्शन पाहिजे त्याची येईल. आता पासिंग थ्रू द पॉईंट 1,1, जर पॉईंट 1,1 कन्सिडर केलं तरी तुमच्या C1 आणि C2च्या व्हॅल्यू चेंज होतील. त्याच्यावरून तुमचे एक्स आणि वाय हे चेंज होतील. हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. x2 + y² इज इक्वल टू रेडियस 2 घेतली. मग अशी 1 सर्कल घेतली होती, इथं रेडियस 2 घेतली, म्हणजे पॉईंटच्या ॲडिशन एवढीच रेडियस घेतलेली आहे पासिंग थ्रू द. आणि जेव्हा पॉईंट तुम्ही A आणि B घेचाल सेम एक्झाम्पलवरती, तर तुम्हाला हे
असं इंटिग्रल भेटते तुम्हाला. ते काही तुम्ही बघा सिम्पल कॅल्क्युलेशनच आहे, ह्याच्यामध्ये काही एवढं असं टफ नाही आहे. आता आपण हे बघूयात नेक्स्ट. तर इथे बघा तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिलं आहे, फाइंड द इंटिग्रल कर्व थ्रू द पी इज इक्वल टू ए बी ऑफ द वेक्टर फील्ड एक्स ऑफ पे इज इक्वल टू 0,1. आता जसं तुम्हाला आधीच्या एक्झाम्पलमध्ये वेक्टर फील्ड तुम्हाला x1 x2 किंवा x2, x1 किंवा -x1, x2, x2, -x1 असं डिफाईन करून दिलं, तसं ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला 0,1 दिलेले आहे. मग आता अल्फा ऑफ टी इज इक्वल टू x1 ऑफ टी अँड x2 ऑफ टी असं घेतलं. मग इथं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, तर 0 आणि हे 1च येणार आहे, म्हणजे x1ची डायरेक्ट व्हॅल्यू तुमची. आता ह्याचं इंटिग्रेशन घेतलं तुम्ही डेरिव्हेटिव्ह घालण्यासाठी, तर काय भेटणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ x1 ॲट टीचं x1च भेटेल आणि इज इक्वल टू 0. कॉन्सेप्ट त्याचं 0चं डेरिव्हेटिव्ह 0च येणार आहे आणि प्लस c येणार, आणि इकडे 1 असल्यामुळे ह्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे, 1 येणार आहे. x2 इज इक्वल टू टी प्लस c2. मग अल्फा ऑफ 0 इज इक्वल टू पी ऑफ ए बी. ए आणि बीच्या फक्त इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट केल्या, तुम्हाला इक्वेशन भेटलं, म्हणजे इंटिग्रल कर्व तुम्हाला भेटली. अल्फा ऑफ टी इज इक्वल टू ए कोमा टी प्लस बी. आपण बास करूयात आजचा लेक्चर. ठीक आहे, थँक्यू. सगळ्यांनी लेक्चर व्यवस्थित बघा. तुम्हाला नाही समजलं काही तर विचारानंतर तुम्ही. सोपे एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये नाही समजण्यासारखं एवढं काही नाही आहे, तरीही तुम्ही बघा. थँक्यू.